नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवळ्याची रेसिपी. आपल्याला आज आवळ्यापासून बनवायचा आहे मोर आवळा, बहुगुणी मोर आवळा. आता बहुगुणी का म्हणते तुम्हाला माहीत आहे, आवळ्यापासून किती सारे फायदे होतात. एक तर आपल्या शरीरामधली इम्युनिटी पॉवर वाढते, दुसरे म्हणजे केस गळतीसाठी, त्वचेसाठी आणि डोळ्यासाठी आणि डायबिटीजवाल्यासाठी बेस्ट आहे. बेस्ट म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे याचं ज्यूस करून घेणं, जे उपाशापोटी घ्यावं लागतं. पण आता प्रत्येकजण नाही घेऊ शकत, तर मग मी चला म्हटलं जे आपल्या रोजच्या आहारामध्ये सेवन होईल असं काहीतरी बनवावं. आणि यासाठीच आवळे मी स्वच्छ अगोदर धुवून घेतले, मग त्याचा किस करून घेत होती. तुम्ही बघू शकता किस करायला जास्त काही भारी जात नाही. अगोदर वाटते असं की छोटे आहे, वेळ लागेल, पण होऊन जातं, इझी आहे. आणि जे किस केल्यानंतर ज्या बिया असतात ना, त्या फेकून न देता त्याला एका थोड्या पाण्यामध्ये बॉईल करून त्याचा आपण केस धुण्यासाठी वापर करू शकतो, किंवा आपण ज्यूस पिण्यासाठी स्वच्छ पाण्याने धुवून त्याला बॉईल करून चांगल्या पाण्यामध्ये ज्यूस पिण्यासाठी पण उपयोगी येऊ शकते. तसं आपल्यावर डिपेंड आहे ते तसं काय करायचं काय नाही, तर हो की नाही. त्यानंतर मी सगळ्या आवळ्याचा किस करून घेतला एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये. आता माझ्याकडे कढई नाही, मी पातेल्यामध्ये करत आहे. 1 चम्मच तूप आणि त्यामध्ये थोडी विलायची, 2 विलायची थोडं कुटून घेतलं जाडसर. आणि दालचिनी असेल तर दालचिनी टाका, माझ्याकडे नव्हती मग ते मी नाही टाकलं. आणि मग त्यानंतर त्यामध्ये आवळ्याचा किस जो आहे आपण होता तो किस टाकून घेतला आणि छान त्याला परतवून घेतलं. आता तुम्हाला माहीत आहे स्टीलच्या भांड्यामध्ये लगेच कोणतीही वस्तू लागते, त्याच्यामुळे त्याला कमी फ्लेमवर ठेवा. गॅस पूर्ण कमी फ्लेमवर राहू द्या, म्हणजे कसं आपली वस्तू लागणार नाही, म्हणजे जी आपण करणार आहोत ते लागणार नाही. कारण की मग एकदा त्याची लागलं की ते टेस्ट बिघडली की मग थोडंसं टेस्टला वेगळं लागतं, हो की नाही. आणि म्हणून त्याला अधूनमधून परतते राहणं गरजेचं आहे. छान मी ते आवळा ॲड केला आणि छान त्याला तुपामध्ये मिक्स करून घेत होते. तुम्ही बघू शकता आपल्या गॅसची फ्लेम लोच आहे. त्यानंतर मग थोडं मीठ ॲड केलं. आता मीठ हे आपले जे आपण मोर आवळा बनवतो ते जास्त दिवस टिकावं, त्याला बुरशी न लागावी म्हणून, लवकर खराब न व्हावं याच्यासाठी थोडं चिमूटभर मीठ ॲड केलं ना तर चांगलं राहतं. जसं त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. माझ्याकडे इथे फ्रीज नाही आहे, मी बाहेरच ठेवणार आहे. पण मीठ घातल्याने ते बरेच दिवस टिकतं. आणि मग त्यावर झाकण ठेवून दिलं आणि त्याला छान 6 ते 7 मिनटं होऊ दिलं. तोपर्यंत इकडे मी गूळ कट करून घेतला. आणि बघू शकता की झाल्यानंतरचा कलर बघ किती छान आला आहे, पिवळसर आला आहे. अगोदर तो व्हाईट व्हाईट होता. आणि त्यानंतर मग त्यामध्ये गूळ ॲड केला, जो की गूळ ॲड करतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे. आणि बघा तसं असं काहीतरी होतं. गूळ ॲड केल्यानंतर त्याला कमीत कमी पाणी सुटतं, त्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी त्याला चांगलं शिजवून घ्यावं लागतं. म्हणजे ते चांगलं शिजल्यानंतर मग ते बरेच दिवस टिकेल. आणि मग चांगला स्वाद येण्यासाठी थोडंसं मी त्यामध्ये जायफळ किसून टाकलं. तुम्हाला माहीत आहे जायफळ छान गरमही आहे आणि त्याचा स्वाद पण वाढेल, म्हणून जायफळ वगैरे किसून घेतलं. आणि आपल्या इकडे मोर आवळा तयार झाला आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की नक्की मला सांगा. त्यानंतर आता या चॅनलवरती आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चॅनलला सपोर्ट करा. चला भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.